हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड टेस्ट सिरीज नंबर 5। तर यापूर्वी आपण 4 टेस्ट सिरीज कंप्लीट केलेले आहेत। आपले 120 क्वेश्चन आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी 30 नवीन इम्पॉर्टंट क्वेश्चन नर्सिंग ॲप्टिट्यूडचे बघणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आधीच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत तर त्या अटेम्प्ट केलेल्या नाहीये, तर त्यांनी लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जायचे। सर्व जे व्हिडिओज आहेत आधीच्या टेस्ट सिरीजचे तर सर्वांची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। त्यासोबत आपल्या चॅनलला आजच तुम्ही सबस्क्राइब करून ठेवायचे, कारण की नर्सिंग ॲप्टिट्यूड बद्दल येणाऱ्या अजून नवनवीन टेस्ट सिरीज तुम्हाला इथे बघायला मिळेल। आणि त्यासोबत ॲडमिशनसाठी लागणारे जे पूर्ण तुम्हाला हेल्प असेल, जे सर्व गायडन्स असेल, तर सर्व गायडन्स तुम्हाला आपल्या मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स या चॅनल थ्रू केला जाईल। आणि ॲडमिशन नंतर पण तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर टिल युअर नर्सिंगच्या लास्ट इयर पर्यंतचे सर्व नोट्स असतील, असाइनमेंट असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील आणि सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू मिळत राहील। तर चला मित्रांनो, आपल्या टेस्ट सिरीज नंबर 5 ला स्टार्ट करूया। ओके फ्रेंड्स, तर आपली जी 5 नंबरची टेस्ट सिरीज आहे तर त्या टेस्ट सिरीजला आपण स्टार्ट करू। यापूर्वी आपण ज्या 4 टेस्ट सिरीज घेतल्या होत्या तर सर्वच्या PDF आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल आहेत। त्यानंतर मित्रांनो, आपला आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे लंग कॅपॅसिटी ऑफ द अडल्ट ह्युमन इज डॅश डॅश। एका अडल्ट ह्युमनमध्ये त्याची लंग कॅपॅसिटी किती असते? तर आय होप तुम्हाला सर्वांना याचं उत्तर माहिती आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो 6000 ml, म्हणजे 6 लिटरपर्यंत आपली लंग कॅपॅसिटी एका अडल्ट ह्युमन पर्सनचे असते। त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन लीड्स टू डॅश डॅश। खालीलपैकी कोणत्या सबस्टन्सची डिफिशियन्सी जर असेल तर त्याच्यामध्ये खालील जर इन्सुलिन डिफिशियन्सी जर असेल तर खालीलपैकी कोणता आजार यापैकी होऊ शकतो? फर्स्ट वन आहे हायपरटेन्शन, ट्युबरक्युलोसिस, ऑस्टिओपोरोसिस अँड डायबिटीज। तर मित्रांनो, आपलं राईट आन्सर काय? डायबिटीज हे आपलं राईट आन्सर आहे, कारण की डायबिटीजच्या जो डिसीज आहे तर डायबिटीजचा डिसीज होण्यासाठी इन्सुलिनची डिफिशियन्सी असते। इन्सुलिन कमी होतं, कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम प्रॉपरली होत नाही आणि इन्सुलिन जो डायबिटीज जो हा आजार आहे तर डायबिटीज हा आजार तिथून पुढे स्टार्ट होतो। त्यानंतर जे ऑस्टिओपोरोसिस आहे तर ऑस्टिओपोरोसिससाठी कॅल्शियम असेल, व्हिटॅमिन डी असेल, त्यानंतर इस्ट्रोजन असेल, तर ह्या हॉर्मोनच्या डिफिशियन्सीमुळे ऑस्टिओपोरोसिस हा हाडांचा आजार आहे तो होत असतो। त्यानंतर ट्युबरक्युलोसिस जो आहे हा एक बॅक्टेरियल आजार आहे, त्याच्यामध्ये कशाची डिफिशियन्सी वगैरे जास्त वर्क करत नाही। आणि हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर असते। ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीचे हे 4 ऑप्शन आहेत आणि राईट ऑप्शन आहे आपलं डायबिटीज। इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला डायबिटीज हा आजार होतो। विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन व्हायटल्स। जे आपले व्हायटल साईन आहेत तर त्याच्यापैकी खालीलपैकी कोणता असा ऑप्शन आहे की जे व्हायटल साईनमध्ये इन्क्लुडेड होत नाही? तर याचे जे ऑप्शन आहेत, पहिलं ऑप्शन आहे टेम्परेचर, त्यानंतर आहे पल्स, त्यानंतर आहे हाईट, त्यानंतर आहे ब्लड प्रेशर। तर मित्रांनो, टेम्परेचर, पल्स, ब्लड प्रेशर, त्यानंतर रिस्पिरेटरी रेट हे सर्व आपल्या व्हायटल साईनमध्ये येतात। जे आपला हाईट आहे, हाईट आपल्या व्हायटल साईनमध्ये येत नाही। तर हाईट कशामध्ये येतं? अँथ्रोपोमेट्री मेजरमेंट, APM ज्याला आपण म्हणतो। APM म्हणजे अँथ्रोपोमेट्री मेजरमेंट। अँथ्रोपोमेट्री मेजरमेंटमध्ये आपण हाईट बघतो, त्यानंतर आपण वेट बघतो, त्यानंतर आपण चेस्ट सर्कम्फरन्स बघतो, त्यानंतर आपण मिड आर्म सर्कम्फरन्स बघतो। तर या 4 गोष्टी मेनली आपण अँथ्रोपोमेट्रीमध्ये करत असतो। अँथ्रोपोमेट्री ही 6 वर्षाखालील जे मुलं असतात तर मोस्टली त्यांची केली जाते, त्याला आपण अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट म्हणतो। त्याच्यामध्ये हाईट, वेट, चेस्ट सर्कम्फरन्स आणि मिड आर्म सर्कम्फरन्स मेनली घेतला जातो। आणि व्हायटल साईनमध्ये आपण टेम्परेचर, पल्स, ब्लड प्रेशर आणि रिस्पिरेटरी रेट, तर हे 4 गोष्टी आपण व्हायटल साईनमध्ये ॲसेस करत असतो। त्यानंतर नेक्स्ट वन आहे विच पल्स इज मेनली ॲसेस इन न्यूबॉर्न अँड इन्फंट्स। जे न्यूबॉर्न असतील किंवा इन्फंट्स असतील, म्हणजे 1 वर्षाखालचे मुलं असतील, त्यानंतर जन्मजात शिशु असेल, तर त्यांच्यामध्ये आपण कोणती पल्स ॲसेस करणार? फर्स्ट वन आहे कॅरोटिड, ॲक्झिलरी, रेडियल आणि टेम्पोरल। तर मित्रांनो, कॅरोटिड पल्स जी आहे तर मोस्टली आपण अडल्टमध्ये कॅरोटिड पल्स कुठल्या पण कंडिशनमध्ये पहिले आपण ॲसेस करत असतो। तर कॅरोटिड पल्स आपण जे आपले न्यूबॉर्न्स असतील किंवा इन्फंट असतील त्यांच्यामध्ये आपण प्रायमरली कॅरोटिड पल्स ॲसेस करत नाही, कारण की त्यांची जी मान असते, मानेमध्ये फॅट खूप जास्त असतं, तर त्या कंडिशनमध्ये ॲसेसमेंट करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम पण येऊ शकतो। म्हणून आपण कॅरोटिड आर्टरी जास्त यूज होत नाही। तर जी रॅडियल आर्टरी आहे, म्हणजे जी हाताची आर्टरी आहे, तर आपण रॅडियल आर्टरी मोस्टली आपण यूज करत असतो आपल्या न्यूबॉर्न्स आणि इन्फंटमध्ये। आपले जे पल्स आहे, पल्स घेण्यासाठी आपण रॅडियल आर्टरी न्यूबॉर्न आणि इन्फंट्समध्ये यूज करत असतो। व्हॉट इज द प्रायमरी मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ HIV अँड एड्स। HIV आणि एड्स हा जो ट्रान्समिट होतोय तर ट्रान्समिट होण्याचं खालीलपैकी कोणतं एक माध्यम आहे? एअरबॉर्न, इन्सेक्ट बाईट, कंटॅमिनेटेड फूड आणि बॉडी अँड
ब्लड फ्लुइड्स किंवा ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स. तर याचा आन्सर आहे ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स. आपल्या जे शरीरातले जे रक्त असेल किंवा काही प्लाझ्मा वगैरे असेल, जर याचा कॉन्टॅक्ट जर दुसऱ्या पर्सनसोबत जर आला तर त्या कंडिशनला त्या दुसऱ्या पर्सनला पण एड्स होण्याचे चान्सेस असतात. एअरबॉर्न इन्सेक्टेड बाईट किंवा इन्सेक्ट बाईट आणि कंटॅमिनेटेड फूड याच्यापैकी हा आजार होणारा नाही आहे. एअरबॉर्न जे डिसीज असतात त्याच्यामध्ये मोस्टली हे व्हायरल डिसीजेस असतात आणि जे आपल्या रिस्पिरेटरी सिस्टमच्या रिलेटेड असतात. त्यानंतर इन्सेक्ट बाईट जे असतात तर ते व्हेक्टर बॉर्न डिसीजेस असतात. फॉर एक्झाम्पल मलेरिया असेल. त्यानंतर कंटॅमिनेटेड फूडमधून GIT रिलेटेड डिसीजेस होतात. फॉर एक्झाम्पल आपला डायरिया असेल. ओके, तर अशा पद्धतीचे हे 3 डिसीजेस असतात, एअरबॉर्न, इन्सेक्ट बाईट आणि कंटॅमिनेट. आणि ब्लड अँड बॉडी फ्लुइड जे आहे तर याच्यातून आपल्याला जे HIV आणि एड्स आहे तर हा आजार ब्लड अँड बॉडी फ्लुइड थ्रू होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट नाही, व्हॉट इज द बेस्ट मेथड टू प्रिव्हेंट द क्रॉस इन्फेक्शन? वेअरिंग ग्लोव्ज, हँड वॉशिंग, यूजिंग डिसइन्फेक्टंट अँड वेअरिंग द मास्क. तर मित्रांनो, बेस्ट मेथड कोणती आहे? यूजिंग डिसइन्फेक्टंट असेल, वेअरिंग ग्लोव्ज असेल, ह्या पण एक मेथड्स आहेत क्रॉस इन्फेक्शन प्रिव्हेंट करायच्या. पण याच्यापैकी बेस्ट मेथड कोणती आहे नर्सिंगमध्ये? तर आपण हँड वॉशिंग ही जी मेथड आहे, जिथे पण क्रॉस इन्फेक्शन येईल तर तिथे हँड वॉशिंगचं ऑप्शन जर असेल तर तुम्हाला सर्वात पहिले प्राधान्य हँड वॉशिंग या ऑप्शनला द्यायचं असतं. त्यानंतर बेस्ट साईड फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन इन अडल्ट्स. जे आपण इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देतो, आपण जे इंजेक्शन्स देतो तर त्याचे भरपूर रूट्स असतात. ठीक आहे, तर इंट्राव्हेनस आपण व्हेनमध्ये पण देऊ शकतो, डायरेक्टली ब्लडमध्ये. त्यानंतर आपण इंट्रामस्क्युलरली पण देऊ शकतो. तर जे इंजेक्शन्स आपण मसलमध्ये देतो तर त्यांच्यासाठी काही साईड्स वापरल्या जातात. ऑन ॲब्डोमन, आता ॲब्डोमनवर जर असेल तर आपण ॲब्डोमनवर इंट्रामस्क्युलरली इंजेक्शन जे आहेत तर ते देत नाही. जे सबक्युटेनियस असतात ते आपण ॲब्डोमनवर देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपलं इन्सुलिन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे डेल्टॉइड मसल. तर डेल्टॉइड मसल जे आहे, डेल्टॉइड मसलवर आपण इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्वांनी कोविड-19ची जी व्हॅक्सिन आहे तर ती घेतली असेल तर ती डेल्टॉइड मसल म्हणजे आपला जो हात आहे तर हातावर देतात, त्याला आपण डेल्टॉइड मसल किंवा डेल्टॉइड मसलवर देतात. त्यानंतर ग्लुटियस मॅक्झिमस मसल, जे इंजेक्शन्स आपण कमरेवर घेतो ते पण एका मसलमध्येच देतात, ती म्हणजे ग्लुटियस मॅक्झिमस मसल. आणि बेस्ट साईड कोणती आहे? तर बेस्ट साईड म्हणजे ग्लुटियस मॅक्झिमस मसल अडल्ट्समध्ये यूज होत असते. व्हॅस्टस लॅटरलिस जे असेल तर ती न्यूबॉर्न्समध्ये यूज करतात. डेल्टॉइड मसल जे मसल ज्या इंजेक्शन जास्त पेन होणार नाही तर ते आपण डेल्टॉइड मसलमध्ये देतो. आणि जे एकदम पेनफुल असतात, जड इंजेक्शन्स असतात, पेन किलर्स वगैरे असतील, इटोरिओकॉक्झिब एक्झाम्पल, तर असे जे इंजेक्शन्स आहेत तर ते आपण ग्लुटियस मॅक्झिमस मसलवर देत असतो. म्हणून बेस्ट साईड फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन इन अडल्ट्स कोणती आहे? ग्लुटियस मॅक्झिमस मसल. मोस्ट कॉमन मोड ऑफ ट्रान्समिशन फॉर हेपॅटायटिस बी. अगेन हेपॅटायटिस बी जर असेल तर हेपॅटायटिस बी पण ब्लड अँड बॉडी फ्लुइडमधूनच ट्रान्सफर होत असतो. त्यानंतर बेस्ट पोझिशन फॉर प्रेग्नेंट विमन ड्युरिंग डिलिव्हरी. डिलिव्हरीच्या टायमाला एक प्रेग्नेंट विमनसाठी तुम्ही कोणती पोझिशन द्याल? तर लायथोटॉमी जी पोझिशन आहे तर आपण मोस्टली लायथोटॉमी पोझिशन त्या पर्टिक्युलर विमनला यूज करत असतो ज्यावेळेस ती डिलिव्हरीमध्ये असेल त्यावेळेस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॉर्मल रेंज ऑफ हिमोग्लोबिन इन मेल्स इज डॅश डॅश. तर मेल्समध्ये नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल किती असते? 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 18 आणि 8 ते 10. तर आपली जी नॉर्मल लेवल आहे तर ती किती आहे? 14 ते 18 ही आपल्या मेल्समध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर नेक्स्ट आहे, हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग प्रेग्नन्सी इज डॅश डॅश. हा पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर याचा ॲन्सर काय मित्रांनो? जे आपलं प्रोजेस्टेरॉन आहे तर प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन मोस्टली प्रेग्नन्सी मेंटेन ठेवण्यासाठी प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन लागत असतो. आणि हा जो हॉर्मोन आहे तर हाच हॉर्मोन आपली प्रेग्नन्सी पूर्ण मेंटेन ठेवत असतो. त्यानंतर डॅश डॅश इज द फर्स्ट ब्रेस्ट मिल्क प्रोड्यूस आफ्टर डिलिव्हरी. डिलिव्हरीनंतर जे पहिलं मिल्क एका मदरला येतं तर त्या मिल्कला काय म्हणतात? कोलोस्ट्रम, फोर मिल्क, हँड मिल्क आणि ट्रान्झिशनल मिल्क. तर याचं ॲन्सर काय आहे? तर याचं कोलोस्ट्रम जे फर्स्ट मिल्क असतं त्या फर्स्ट मिल्कला आपण काय म्हणतो? कोलोस्ट्रम. जे एकदम घट्ट असतं आणि ज्यामध्ये फॅटचं प्रमाण, त्यानंतर अँटीबॉडीजचं प्रमाण जास्त असतं, इम्युनिटी जास्त असते, त्या ब्लडला आपण काय म्हणतो? कोलोस्ट्रम ब्लड असं म्हणतो. त्यानंतर डॅश डॅश सब्जेक्ट इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ बॉडी. असा कोणता सब्जेक्ट आहे ज्यामध्ये आपण बॉडीचे फंक्शन्स बघतो? ॲनाटॉमी, ॲनाटॉमीमध्ये आपण बघतो स्ट्रक्चर. न्यूट्रिशन, न्यूट्रिशनमध्ये आपण सर्व फूड रिलेटेड बघतो. फंडामेंटल ऑफ नर्सिंग, सर्व नर्सिंग प्रोसेसेस, नर्सिंग काय आहे, नर्सिंगचे इथिक्स काय आहे ते सर्व आपण फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये बघतो. आणि लास्ट वन आहे आपलं फिजिओलॉजी. फिजिओलॉजीमध्ये आपण काय बघतो? बॉडीचे फंक्शन्स, ऑर्गनचे फंक्शन्स बघतो, त्याला आपण फिजिओलॉजी असं म्हणतो. तो राईट आन्सर काय आपलं? डी हे राईट आन्सर आहे.
व्हॉट इज द मोस्ट कॉमन सिम्पटम्स ऑफ अस्थमा. अस्थमाचं कोणतं कॉमन सिम्पटम आहे. स्नीझिंग, शिंक येणे आहे का, नाही आहे. त्यानंतर व्हीजिंग म्हणजे घरघर होणे किंवा दम लागल्यासारखं होणे, तर व्हीजिंग हे राईट आन्सर आहे. अस्थमामध्ये काय होतं, व्हीजिंग साऊंड्स आपण ऑस्कल्टेट जर केली तर व्हीजिंग साऊंड्स येतात, घरघर आवाज छातीमध्ये येतो. त्यानंतर कफ, खोकला येणे, खोकला पण येतो पण इट इज नॉट अ मोस्ट कॉमन सिम्पटम. त्यानंतर जॉईंट पेन आणि अस्थमाचं कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाही आहे, तर आपलं राईट आन्सर आहे व्हीजिंग. डॅश डॅश इज द आयडियल डेप्थ फॉर द चेस्ट कॉम्प्रेशन. ज्यावेळेस आपण CPR देतो, कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन, आपण जे मागच्या टेस्ट सिरीज बघितल्या तर त्यामध्ये आपण याचा लॉंग फॉर्म विचारला होता की CPRचा लॉंग फॉर्म काय असतो. तर CPR ज्यावेळेस आपण देतो तर चेस्ट कम्प्रेशन आपण देत असतो. तर चेस्ट कम्प्रेशन देण्याला त्याची एक आयडियल डेप्थ किती असली पाहिजे, तर त्याची आयडियल डेप्थ किती आहे, 2 इंचापर्यंत आयडियल डेप्थ. मे बी हे कधी कधी सेंटीमीटरमध्ये पण विचारू शकतात की किती सेंटीमीटर आपण डेप्थ दिली पाहिजे. जर सेंटीमीटर जर आलं तर 2 इंचचं तुम्ही सेंटीमीटरमध्ये गुगलला कन्वर्ट करा आणि किती आन्सर येतं ते एकदा बघा. मोस्टली तर इंचमध्येच विचारतात आणि इंचमध्ये जर आलं तर 2 इंच हे आपलं आन्सर आहे. त्यानंतर द बेस्ट टेस्ट फॉर डायग्नोसिस ऑफ मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. आता सर्वात पहिले मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन काय हे बघून घ्या. मायो म्हणजे काय, मसल्स आहेत. कार्डियल म्हणजे काय, कार्डियल म्हणजे हार्ट आहे. आणि इन्फ्रॅक्शन काय, ही एक पॅथॉलॉजिकल प्रोसेस आहे. तर मित्रांनो आपलं हार्ट आहे, ओके, दिस इज आवर हार्ट. आता हार्टमध्ये इथं स्पेसिफिक काही मसल्स असतील जे आपल्या मायोकार्डियल लेयर्स असतात किंवा आपले मायोकार्डियम असतं म्हणजे हार्टच्या मसल्स. त्यानंतर आपला इथून काय असतो, ॲओर्टा. ॲओर्टापासून काल आपण बघितलं की करोनरी आर्टरीज याला सप्लाय करतात. आता ज्या करोनरी आर्टरीज इथल्या पर्टिक्युलर पार्टला सप्लाय करत असतील यांच्यामध्ये ज्यावेळेस काही ऑब्स्ट्रक्शन जर आले तर या समोरच्या पार्टला ब्लड सप्लाय होणार नाही. म्हणजे काय होईल की इथल्या ज्या सेल्स आहेत यांची लोकल डेथ होईल आणि ह्या लोकल डेथला आपण काय म्हणतो, इन्फ्रॅक्शन म्हणजे असं म्हणतो. म्हणजे इथल्या सेल्सची काय होणे, डेथ होणे म्हणजे इन्फ्रॅक्शन. ही एक पॅथॉलॉजिकल प्रोसेस आहे. मायो म्हणजे मसल्स, कार्डियल म्हणजे हार्ट. म्हणजे हार्टच्या मसलचं इन्फ्रॅक्शन होणे त्याला आपण म्हणतो मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. तर खालीलपैकी कोणती मेथड आहे ज्याने आपण हे डायग्नोज करू शकतो. ECG, MRI, एक्सरे, USG. एक्सरे जर असेल, एक्सरेमध्ये आपण बोन्सला प्रॉपरली बघू शकतो. सोनोग्राफी ही मोस्टली ॲब्डोमन आणि पेल्विक कॅव्हिटीची करतात. त्यानंतर MRI हा कधी पण रिलेटेड, MRI हा जो असतो तर MRI आपला मोस्टली सेंट्रल नर्वस सिस्टमसाठी यूज करतात. तर ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम, तर इलेक्ट्रोकार्डिओग्राम आपण MI साठी यूज करतो, ओके. त्यानंतर नेक्स्ट वन आहे स्पेशल प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द ब्रेन इज नोन ॲज. ब्रेनच्या अराउंड जी कव्हरिंग असते तर त्याला आपण काय म्हणतो. पेरिकार्डियम ही हार्टच्या अराउंड असणारी कव्हरिंग आहे. प्लुरा ही लंग्सच्या अराउंड असते. त्यानंतर पेरिटोनियम, आपले जे सर्व ॲब्डोमन कॅव्हिटीमधले ऑर्गन्स आहेत तर त्यांना पेरिटोनियम कव्हरिंग असते. लास्ट काय राहिलं, मेनिंजिस. इट इज द राईट आन्सर. मेनिंजिस परत जर बघितले तर आपल्याकडे 3 प्रकारचे मेनिंजिस असतात. सर्वात पहिला असतो पायामीटर जो ब्रेनच्या जवळ असतो. त्यानंतर दुसरा असतो ॲरेक्नॉइड मीटर आणि तिसरा असतो ड्युरामीटर. तर अशा ह्या 3 लेयर्स आपल्या मेनिंजिसच्या असतात. तर आपल्या ब्रेनची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे तिला आपण काय म्हणणार, मेनिंजिस असं म्हणणार, ज्याच्या 3 लेयर्स आहेत, पायामीटर, ड्युरामीटर आणि ॲरेक्नॉइड मीटर. डॅश डॅश इज द ऑर्गन ऑफ मेटाबॉलिझम. खालीलपैकी कोणतं ऑर्गन हे व्हेरियस मेटाबॉलिझममध्ये हेल्प करतं. इंटेस्टाईन, स्टमक, लिव्हर आणि ब्रेन. इंटेस्टाईनचं फंक्शन आहे ॲब्झॉर्ब करणे, स्टमकचं फंक्शन आहे टेम्पररी स्टोअर आहे, ब्रेनचं फंक्शन आहे CNSमध्ये, तर लिव्हर हे आपलं काय मेटाबॉलिझम सेंटर आहे आपल्या बॉडीचं, ओके. जिथं सर्व व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील तर यांचं मेटाबॉलिझम होतं, त्यांचा युटिलायझेशन लिव्हरमधून केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रूमिंग मीन्स डॅश डॅश. डिसिप्लिन ऑन ड्युटी, प्रॉपर ड्रेस कोड अँड हेअर्स, नो ॲबसेंटी इन मंथ अँड नन ऑफ दिस. तर ग्रूमिंग म्हणजे काय, आपण ड्रेस चांगला वेअर केला पाहिजे, हेअर प्रॉपरली टाय केले पाहिजे, मेल्स असतील तर हेअर्स प्रॉपरली कट पाहिजे, त्यानंतर शेविंग प्रॉपरली पाहिजे, प्रॉपरली आपण ड्युटीवर असताना शूज वेअर केले पाहिजे, ठीक आहे. तर हे आपल्या इथिक्समध्ये येतं, त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रूमिंग असं म्हणतो. म्हणजे आपली पर्सनल ग्रूमिंग. आपण ज्यावेळेस नर्सिंग ड्युटी करणार तर आपल्याला कसं पण केस वाढून बाबाजी होऊन जायचं आहे का, नाही. आपल्याला एक प्रॉपर आणि एक एज्युकेशनल पर्सन म्हणून तिथं आपण वाटलं पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, ग्रूमिंग. प्रॉपर ड्रेस कोड आणि हेअर्स. त्यानंतर नेक्स्ट वन आहे विच इज द आयडियल अँगल फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स. इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स ज्यावेळेस पेशंटला देतात तर त्यावेळेस कितीचा अँगल यूज करतात, तर ॲन्सर काय, 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे जी सिरिंज असते तर ती पूर्ण आपण उभी सिरिंज आतमध्ये मसलमध्ये घालतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं डायग्राम दाखवतो. ही एक मसल आहे आणि आपल्याला इंजेक्शन या मसलमध्ये द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण
ही जी आपली सिरिंज असेल, ओके, ही आपली मित्रांनो सिरिंज आहे आणि सिरिंजची ही निडल आहे समोर. तर ही जी निडल आहे ही पूर्ण आपण 90 डिग्रीमध्ये मसलमध्ये इन्सर्ट करणार आणि नंतर आपण वरतून प्रेस करणार. ओके, तर अशा पद्धतीचे आपण इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देत असतो, ज्यासाठी आपण कितीचा अँगल यूज करतोय तर 90 डिग्री. ओके, ही मसल आहे, हा मसलचा प्लेन आणि हा सिरिंजचा प्लेन, याच्यामध्ये किती अँगल होतो, हा 90 डिग्रीचा अँगल इथं होते. गुगलला तुम्हाला पिक्टोरियल फॉर्ममध्ये अजून चांगल्या पद्धतीने इथे दिसेल. आता एवढे प्रॉपरली पिक्चर मी इथे काढू शकत नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विनिंग इज स्टार्टेड ॲट द एज ऑफ डॅश डॅश. तर ज्या विद्यार्थ्यांनी कालची टेस्ट सिरीज अटेम्प्ट केली असेल तर त्यांना समजलं असेल की विनिंग म्हणजे काय. तर एकदा कमेंट करून परत सांगा तुम्ही की 21 हा जो क्वेश्चन आहे तर विनिंग काय असते, आणि काल मी सांगितलं होतं आपण विनिंग स्टार्ट कधी करतो. तर या खालीलपैकी कोणतं ॲन्सर आहे विनिंगचं. ओके, विनिंग म्हणजे काय आणि विनिंग कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या दिवसापासून आपण स्टार्ट करतो हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 21. त्यानंतर कॅन्सर डे इज सेलिब्रेटेड ऑन डॅश डॅश. कॅन्सर डे आपण कधी सेलिब्रेट करतो तर 4 फेब्रुवारीला आपण कॅन्सर डे हा सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर स्टडी ऑफ ह्युमन बॉडी स्ट्रक्चर इज रेफर्ड ॲज. हा क्वेश्चन आपण काल पण बघितला होता, तर आज परत रिपीट झाला आहे क्वेश्चन. तर कोणता आहे मित्रांनो, स्टडी ऑफ ह्युमन बॉडी स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणतो ॲनाटॉमी असं म्हणत असतो. त्यानंतर डॅश डॅश इज द लिडिंग कॉज ऑफ निओनॅटल मॉर्टॅलिटी. ओके, आता इथं 2 इम्पॉर्टंट शब्द आहेत, एक आहे निओनॅटल, एक आहे मॉर्टॅलिटी. तर निओनॅटल म्हणजे काय, निओनॅटल म्हणजे जे बेबी नुकतेच जन्मलेले आहेत. ओके, 1 महिन्याच्या आतमधले बेबी त्यांना आपण काय म्हणतो निओनेट्स असं म्हणतो. आणि सेकंड आहे मॉर्टॅलिटी. तर मॉर्टॅलिटी म्हणजे काय की डेथ रेट म्हणजे डेथ रेट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मॉर्टॅलिटी असं म्हणतो. तर निओनॅटल डेथ होण्याचं खालीलपैकी कारण कोणतं आहे, मालन्यूट्रिशन, निमोनिया, डायरिया आणि निओनॅटल इन्फेक्शन्स. ओके मित्रांनो, तर तुम्हाला कोणतं याचं कारण वाटते, याचं ॲन्सर आहे आपलं निओनॅटल इन्फेक्शन हे प्रायमरी कॉज आहे आणि मालन्यूट्रिशन वगैरे हे सर्व सेकंडरी कॉजेस आहेत. ओके, मोस्टली मालन्यूट्रिशन हे निओनेट्समध्ये नसतं, हे अंडर 5 चिल्ड्रनमध्ये असतं. त्यानंतर निमोनिया असेल ही इन्फेक्शियस डिसीज आहे. डायरिया असेल, लहान मुलांना डायरिया जरी असेल तरी तो पॅथॉलॉजिकल डायरिया असतो. बाकीच्या इन्फेक्शियस डायरिया मोस्टली लहान मुलांमध्ये नसतो. तर निओनॅटल इन्फेक्शन जे आहे, मेनिंजायटिस असेल, त्यानंतर काही सिव्हिअर रिस्पिरेटरी सिस्टमचे इन्फेक्शन्स असतील तर त्यामुळं त्या बेबीची डेथ होऊ शकते, त्याला आपण निओनॅटल इन्फेक्शन्स असं म्हणतो. त्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन आहे विच हार्मोन इज रिलेटेड टू द ऑस्टिओपोरोसिस. तर ऑस्टिओपोरोसिससाठी कोणता हार्मोन रिलेटेड असतो. आपण वरती एक क्वेश्चन बघितला होता की आपण इन्सुलिनचा क्वेश्चन बघितला होता की इन्सुलिन डिफिशियन्सीमुळं काय होतं, तर इन्सुलिन डिफिशियन्सीमुळं डायबिटीज होत आहे. तर तिथं ऑस्टिओपोरोसिस हे ऑप्शन 1 होतं. तर ऑस्टिओपोरोसिसचं मी एक्सप्लेनेशन तिथे दिलेलं आहे. तर ऑस्टिओपोरोसिससाठी काय काय इम्पॉर्टंट सांगितलं होतं मी, व्हिटॅमिन डी, त्यानंतर कॅल्शियम आणि इस्ट्रोजन. ओके, इस्ट्रोजन इथं आहे का इस्ट्रोजन ऑप्शनमध्ये. ओके, बी नंबरला इस्ट्रोजन आहे. तर इस्ट्रोजन हार्मोन हा जो आहे तर हा ऑस्टिओपोरोसिसच्या रिलेटेड आहे. इस्ट्रोजन हार्मोन ज्यावेळेस एक विमनचं एज हे 40+ होत असतं, 40+ नंतर मेन्स्ट्रुएशन सायकल ह्या कमी होत जातात आणि 45 एज हे मेनोपॉझलचं एज आहे. तर मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची व्हॅल्यू कमी होऊन जाते. अल्टिमेटली बोनमध्ये जे कॅल्शियम आणि फॉस्फेट मेटाबॉलिझम आहे तर ते ॲफेक्ट होतं आणि ऑस्टिओपोरोसिस हा डिसीज होतो. ओके, तर ऑस्टिओपोरोसिस हा डिसीज काय, ऑस्टिओ म्हणजे असतात बोन आणि पोरोसिस म्हणजे त्याला मध्ये होल पडणे किंवा एक पोरस होणे, आतमधून पूर्ण पोकळ होऊन जाणे, त्या गोष्टीला म्हणतो आपण ऑस्टिओपोरोसिस. म्हणजे हा एक हेल्दी बोन आहे आणि हा एक ऑस्टिओपोरोटिक बोन आहे. ओके, तर जो हेल्दी बोन आहे तर त्याचे आतमधला जो बोन मॅरो आहे तर तो अशा पद्धतीने एकदम पूर्ण डार्क बोन मॅरो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. हे झालं नॉर्मल बोन मॅरो. आणि जो ऑस्टिओपोरोटिक बोन मॅरो असेल तर तो मध्ये असा कुठेतरी तुम्हाला जितका दाट हा नॉर्मल बोन मॅरो दिसतोय तर हा जो बोन मॅरो असेल तर याच्यामधल्या ज्या लेयर्स असतील तर त्या पोरस लेअर झालेल्या असतील. हा कोणता आहे, डिसीजचा बोन आहे. ओके, नॉर्मल बोन आणि ऑस्टिओपोरोटिक बोन हा त्याच्यामधला झाला डिफरन्स. त्यानंतर डॅश डॅश इज रिक्वायर्ड फॉर न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स. आता न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स कोणामध्ये असतात तर जे मुलं आईच्या पोटामध्ये आहेत ज्यांचा अजूनपर्यंत जन्म झालेला नाही, जर त्यांच्या सेंट्रल नर्वस सिस्टम रिलेटेड काही आजार जर असतील, काही जर
त्यांचे कंजनायटल आजार जर असतील, कंजनायटल आजार म्हणजे जन्मजात आजार. ओके, भरपूर मुलांना मेंदूच्या साईडच्या मागे खड्डा पडलेला असतो. ओके, त्याला आपण क्रायनिओरॅकायसिस असं म्हणतो. त्यानंतर काही मुलं असतात तर त्यांना स्पायना बायफिडा असतो. तर जे आपल्या स्पायनल कॉर्ड आणि CNS ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड रिलेटेड जे डिफेक्ट असतात त्यांना आपण न्यूरल ट्यूब डिफेक्ट असं म्हणतो. आणि न्यूरल ट्यूब डिफेक्ट हा फोलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे होत असतो. मेनली प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या आणि 4थ्या मंथमध्ये न्यूरल ट्यूब डेव्हलप व्हायला स्टार्ट होते. म्हणून आपण त्या प्रेग्नेंट विमनला फोलिक ॲसिडच्या टॅबलेट ह्या 3ऱ्या आणि 4थ्या महिन्यात मोस्टली देत असतो. कारण की फोलिक ॲसिड जर प्रॉपरली जर असेल तर CNSची डेव्हलपमेंट पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने होते. फोलिक ॲसिडची जर डिफिशियन्सी जर असेल तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट होण्याचे चान्सेस त्या पर्टिक्युलर बेबीमध्ये खूप वाढतात. द नर्स विच असिस्ट द सर्जन इन OT इज नोन ॲज डॅश डॅश. OT असिस्टंट नर्स, सर्जरी असिस्टंट, स्क्रब नर्स आणि सर्जरी नर्स. ओके, तर याचा राईट आन्सर काय? स्क्रब नर्स. स्क्रब नर्स ही अशी नर्स असते, OTमध्ये 2 टाईपच्या नर्स असतात. एक असते स्क्रब नर्स जी डायरेक्टली सर्जनला असिस्ट करत असते आणि सेकंड वन असते सर्क्युलेटरी नर्स. सर्क्युलेटरी नर्स म्हणजे ती OTमध्ये बाकीचे जे कामं आहेत तर ते कामं बघणारे, पुढे मॉनिटरिंग असेल, पेशंटला काही IV द्यायचं असेल, त्यानंतर पेशंटला इंट्युबेट करण्यासाठी असिस्ट करायचं असेल, त्यानंतर काही ब्लड प्रोडक्ट लावायचे असतील तर त्या नर्सला आपण काय म्हणणार? सर्क्युलेटरी नर्स. ओके, सर्क्युलेटरी नर्स. आणि जी नर्स डायरेक्टली सर्जनला असिस्ट करते त्याला आपण स्क्रब नर्स असं म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी रोल ऑफ द नर्स. खालीलपैकी कोणता हा नर्सचा प्रायमरी रोल आहे? परफॉर्म सर्जरीज. आपण सर्जरीज नाही परफॉर्म करू शकत, आपण तिथे असिस्ट करू शकतो. त्यानंतर प्रिस्क्रायबिंग मेडिकेशन्स हे फिजिशियन्स देतात, आपण त्यांना ॲडमिनिस्टर करत असतो. डायग्नोसिंग डिसीज डायग्नोस करणं हे डॉक्टर करत असतात. नर्सिंग डायग्नोसिस हे त्या रिलेटेड किंवा साइन अँड सिम्पटम्स रिलेटेड हे नर्सिंग डायग्नोसिस असतात. तर राईट आन्सर काय? प्रोव्हाइडिंग पेशंट केअर. पेशंटला केअर प्रोव्हाइड करणे हे नर्सिंगचा प्रायमरी रोल आहे. त्यानंतर द टेम्परेचर लोअर दॅन नॉर्मल इज नोन ॲज डॅश डॅश. कमी टेम्परेचर नॉर्मलपेक्षा कमी असणे. तर आता नॉर्मल टेम्परेचर जर आपण डिग्री सेल्सिअसमध्ये जर बघितलं तर ते किती आहे मित्रांनो? तर 37.5 डिग्री सेल्सिअस हे नॉर्मल टेम्परेचर आहे. आणि जर फॅरनहाईटमध्ये जर बघितलं तर किती आहे? 98.2 डिग्री फॅरनहाईट हे झालं नॉर्मल टेम्परेचर. जर या दोन्हीपेक्षा जर व्हॅल्यू जर कमी जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार? तर त्या कंडिशनला म्हणणार आपण हायपोथर्मिया. हायपो म्हणजे कमी, थर्मिया म्हणजे टेम्परेचर. कमी टेम्परेचर हायपोथर्मिया, लेस दॅन 35 डिग्री सेल्सिअस ऑर लेस दॅन 98.2 डिग्री फॅरनहाईट. त्यानंतर आजच्या क्वेश्चन पेपरमधला लास्ट MCQ. ॲपनिया मीन्स डॅश डॅश. कॅसेशन ऑफ ब्रिदिंग, कॅसेशन ऑफ हार्टबीट्स, स्लो डाऊन द हार्ट रेट अँड एक्सेसिव्ह स्वेटिंग. तर एक्सेसिव्ह स्वेटिंग जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डायफोरेसिस. ओके, हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एक्सेसिव्ह स्वेटिंग जर असेल तर त्याला काय म्हणतात? डायफोरेसिस. त्यानंतर स्लो डाऊन द हार्ट रेट जर कमी असेल त्याला आपण काय म्हणतो? ब्रॅडीकार्डिया. ब्रॅडी म्हणजे कमी आणि किंवा हळूहळू, कार्डिया म्हणजे रिलेटेड टू कार्डिया, ब्रॅडीकार्डिया. त्यानंतर कॅसेशन ऑफ हार्टबीट जर बंद जर झाले तर त्याला आपण काय म्हणणार? हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉक म्हणणार आपण. हार्ट ब्लॉक झालं, पूर्ण फंक्शन बंद झालं. आणि कॅसेशन ऑफ ब्रिदिंग बंद होणे त्याला आपण काय म्हणतो? ॲपनिया असं म्हणतो. ओके, तर हा झाला आपलं राईट आन्सर, कॅसेशन ऑफ ब्रिदिंग. तर अशा पद्धतीच्या मित्रांनो आज आपण आणखी नवीन 30 इंटरेस्टिंग MCQ नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयाचे बघितले असेल. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आमचे MCQ जे आहेत तर ते MCQ आवडले असतील, समजले असतील. जर याच्यामध्ये काही जर डाऊट जर असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये डाऊट्स तुमचे विचारा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमचे जर कोणी फ्रेंड्स असतील तर त्यांच्यापर्यंत पण एक क्वेश्चन्सची जी लिंक आहे किंवा यूट्यूबची लिंक आहे तर ती शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.